नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत असतो. या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण कोणते प्रश्न पाहत असतो तर आतापर्यंत विचारलेले प्रश्न पाहत असतो. म्हणजे आतापर्यंत जे काही TET परीक्षा झाली की त्या TET परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न त्यालाच काय म्हणतात, PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहत असतो. ठीक आहे. मग आजचं आपलं प्रकरण कोणतं आहे तर वाक्प्रचार हे प्रकरण आहे. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं, अतिशय इम्पॉर्टंट प्रकरण आहे. हे तुम्हाला पेपर 1 साठी सुद्धा आहे आणि पेपर 2 साठी सुद्धा आहे. म्हणजे दोन्ही पेपरसाठी काय आहे, अतिशय महत्त्वाचं, अतिशय इम्पॉर्टंट असं हे काय असणार आहे, प्रकरण असणार. याच्यावरती तुम्हाला कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 2 प्रश्न या वाक्प्रचारावरती आपल्याला विचारले जातात. ठीक आहे. मग बघूया कसे प्रश्न आपल्याला विचारले जातात. बघा, कपाळ मोक्ष होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. आता काय सांगितलं आपल्याला की या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा असं सांगितलंय. आता या ठिकाणी लक्षात घ्या, वाक्प्रचारावरती आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नामध्ये काय विचारला जातो, त्याचा अर्थच विचारला जातो. क्वचित 1-2 प्रश्न असे असतात की म्हणजे 10 प्रश्नातून एखादा प्रश्न असा असतो की त्या वाक्प्रचाराचा आपल्याला खाली वाक्यात उपयोग करायला दिलेला असतो. नाहीतर आपल्याला शक्यतो काय विचारला जातो, प्रत्येक वाक्प्रचाराचा अर्थ या ठिकाणी विचारला जातो. ठीक आहे. मग बघा, कपाळ मोक्ष होणे, नशीब उघडणे, खूप कष्ट करणे, मृत्यू ओढावणे आणि डोकं फुटणे. मग कपाळ मोक्ष होणे म्हणजे काय होणे तर मृत्यू ओढावणे. कपाळ मोक्ष होणे म्हणजे काय, मृत्यू ओढावणे. मग बघा, कपाळ मोक्ष होणे म्हणजेच अचानक मृत्यू येणे किंवा जीव जाणे. ठीक आहे. आता एका वाक्प्रचाराचे वेगवेगळे अर्थ सुद्धा निघतात, त्याच्यामुळे तुम्हाला सगळे अर्थ लक्षात ठेवायचे. ठीक आहे. कपाळ मोक्ष होणे म्हणजेच काय, अचानक मृत्यू येणे. ठीक आहे. काय, अचानक मृत्यू येणे किंवा जीव जाणे किंवा मृत्यू ओढावणे. ठीक आहे. पुढे बघूया पुढचा प्रश्न. आता हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत ना परीक्षेच्या दृष्टीने. पुढे बघा पुढचा प्रश्न, साखर पेरणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. काय सांगितलंय, साखर पेरणे हा आपल्याला वाक्प्रचार दिला होता आणि याचा अर्थ विचारला होता. मग पहा, गोड बोलून फसवणे, शेतात साखर टाकणे, खूप मदत करणे आणि गोड पदार्थ खाऊ घालणे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, साखर पेरणे वाक्प्रचाराचा अर्थ शोधताना तुम्हाला काय करायचं, एकतर जे दिसतं म्हणजे जे सरळ सरळ वाटतं ते तर कधीच नसते. बघा, साखर पेरणे म्हणजे शेतात साखर टाकणे, कट करून टाका. गोड पदार्थ खाऊ घालणे, कट करून टाका. ठीक आहे. मग साखर पेरणे म्हणजे काय, गोड बोलून फसवणे. काय, साखर पेरणे म्हणजे गोड बोलून फसवणे. मग एखाद्याला गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढणे किंवा संभ्रमात टाकणे म्हणजेच काय करणे तर साखर पेरणे. एखाद्याला गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढणे किंवा संभ्रमात टाकणे किंवा फसवणे म्हणजेच काय, साखर पेरणे होय. एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला, जे विचारलेलं असतं ना त्याचा सरळ सरळ जो काही अर्थ वाटतो ना आपल्याला, त्या अर्थाचा सरळ सरळ तो पर्याय पहिला कट करून टाकायचा. कारण वाक्प्रचारामध्ये म्हणीमध्ये सरळ सरळ अर्थ कधीच त्या ठिकाणी दिलेला नसतो. ठीक आहे. पुढे जाऊया, पडती बाजू सावरणे. काय, पडती बाजू सावरणे वाक्प्रचाराचा अर्थ काय, खाली पडणे, बाजूला होणे, नुकसान भरून काढणे आणि पराभव स्वीकारणे. मग या ठिकाणी याचा योग्य अर्थ काय होईल तर नुकसान भरून काढणे. अतिशय सोपं. तुम्हाला खरं सांगतो, मराठी व्याकरणामध्ये हे वाक्प्रचार आणि म्हणी हे 2 असे प्रकरण आहेत की त्याच्यावरती काय होतात, जवळपास 95% विद्यार्थ्यांना काय होतात, 100% त्या ठिकाणी मार्क येतात. काय येतात तर हे आपल्या बोली भाषेतले शब्द असतात, हे आपल्या नेहमीच्या बोलण्यातले शब्द असतात. म्हणून आपल्याला हे माहिती असतात, ऑलरेडी माहिती असतात. जर मी तुम्हाला 100 वाक्प्रचार सांगितले तर त्या 100 पैकी 90 वाक्प्रचार काय असणार आहेत, तुम्हाला माहिती असणार आहेत. म्हणून हे सोपं आहे. तुम्हाला जर मी 100 म्हणी सांगितल्या तर त्या 100 पैकी 90 म्हणी तुम्हाला अभ्यास करायच्या आधीच माहिती असणार आहेत. म्हणून हे सोपं आहे. फक्त मग तुम्हाला इथं काय करावं लागतील, जे तुम्हाला माहीत नाही ते 10 करावं लागतील. इथं सुद्धा काय, जे माहीत नाही ते 10 करावं लागतील. म्हणजे एकदा तुम्हाला फक्त नजरे खालून घालावं लागतील. म्हणजे असं नाही की बहुत सोपं आहे मग याच्याकडे डायरेक्टच दुर्लक्ष करायचं, असं करायचं नाही. एक वेळेस तुम्ही काय करा, 100% नजरे खालून घालून टाका. ठीक आहे. मग पडती बाजू सावरणे म्हणजेच काय तर नुकसान भरून काढणे किंवा खालावलेली स्थिती किंवा झालेलं नुकसान पुन्हा कष्टाने भरून काढणे, त्यालाच काय म्हणतो आपण, पडती बाजू सावरणे म्हणतो. ठीक आहे. पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 4, डोळे उघडणे. डोळे उघडणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ निवडा. ठीक आहे. बघा, मग आता या ठिकाणी डोळे उघडणे, झोपेतून उठणे. बघा, तुम्हाला काय सांगितलंय, जे सरळ सरळ वाटत ना तो तर पहिला कट करून टाकायचा. दृष्टी येणे, सरळ सरळ कट करून टाका. चूक लक्षात येणे आणि डोळे मोठे करणे. मग या ठिकाणी योग्य उत्तर काय आहे, चूक लक्षात येणे. डोळे उघडणे म्हणजे काय होणे,
चूक लक्षात येणे, मग अनुभवावरून खरी परिस्थिती किंवा स्वतःची चूक लक्षात येणे याला आपण काय म्हणतो, डोळे उघडणे म्हणतो. ठीक आहे, डोळे उघडणे म्हणजेच काय, खरी परिस्थिती लक्षामध्ये येणे किंवा स्वतःची चूक लक्षात येणे. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, डोळे उघडणे. ठीक आहे, पुढे बघा, अत्तराचे दिवे लावणे. काय, अत्तराचे दिवे लावणे, श्रीमंती दाखवणे, सुवास पसरणे, उजेड करणे, प्रचंड उधळपट्टी करणे. बघा, आता तुम्हाला समजा एखादा वाक्प्रचार आहे आणि त्याचा तुम्हाला अर्थ माहित नाही, तर तुम्हाला काय करायचं बघा. आता इथं काय सांगितलंय, अत्तराचे दिवे लावायला सांगितले. दिवे लावलं काय होतो, उजेड पडतो किंवा प्रकाश पडतो. पण तुम्हाला मी काय सांगितलंय, जो अर्थ असतो तो कधीच घ्यायचा नाही. मग हे कट करून होईल. इथं काय होईल, अत्तराने काय होतं बघा, अत्तराने वास पसरतो, सुवास पसरतो. मग हे सुवास पसरणे बघा, कट करून टाकायचा. का, तर जो अर्थ असतो, सरळ सरळ जो असतो तो कधीच अर्थ नसतो. मग हे दोन पर्याय आपले काय झाले, कट झाले. मग खाली काय राहिला, श्रीमंती दाखवणे आणि प्रचंड उधळपट्टी करणे. मग या ठिकाणी योग्य अर्थ काय आहे, प्रचंड उधळपट्टी करणे. ठीक आहे, काय अर्थ आहे योग्य वाक्प्रचाराचा, प्रचंड उधळपट्टी करणे. मग बघा, गरजेपेक्षा जास्त पैसा खर्च करणे किंवा आतोनात उधळपट्टी करणे म्हणजेच काय, अत्तराचे दिवे लावणे, त्यालाच काय म्हणतात, प्रचंड उधळपट्टी करतात. आता पुढच्या वेळेस तुम्हाला या प्रचंड उधळपट्टी ऐवजी असा ऑप्शन देऊ शकतात की बाबा गरजेपेक्षा जास्त पैसा खर्च करणे किंवा आतोनात उधळपट्टी करणे, याच्या जागेवर हे ऑप्शन सुद्धा तुम्हाला देऊ शकतात. ठीक आहे, मग तुम्हाला बाकीचे सुद्धा अर्थ काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की हे तुमच्या महा TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. मग यामध्ये तुम्हाला काय भेटेल, 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या TETच्या म्हणजे महा TETच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. मग आता या फक्त सर्व प्रश्नपत्रिकाच भेटतील का, तर नाही, या प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील, उत्तर सूचीसहित भेटतील. म्हणजे त्या प्रश्नपत्रिकेची उत्तरं सुद्धा तुम्हाला भेटतील. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला याला त्याला उत्तरं विचारण्याची गरज त्या ठिकाणी लागणार नाही. त्या प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला काय केली जाईल, पाठवून दिली जाईल. त्याच्यानंतर बरेच जण विचारतात, सर आतापर्यंत झालेल्या म्हणजे आतापर्यंत कधीपासून परीक्षा झाल्या, किती झाल्या, काहीतरी सांगा. मग कधीपासून परीक्षा झाली होती चालू, 2013 पासून. मग 2013 पासून आतापर्यंत जेवढ्या वर्षी परीक्षा झाली त्या सगळ्या वर्षी झालेल्या तुम्हाला प्रश्नपत्रिका दिल्या जातील. त्या सुद्धा कशा दिल्या जातील, विथ अँसर की दिल्या जातील, म्हणजे उत्तर सूची सहित दिल्या जातील. त्याच्यानंतर विचारतात की सर तुम्ही कोणत्या पेपरच्या प्रश्नपत्रिका देणार आहेत. मग या ठिकाणी लक्षात घ्या, आपण पेपर 1च्या पण देणार आहोत आणि पेपर 2च्या पण देणार आहोत. म्हणजे तुम्हाला दोन्ही पेपरच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी देणार आहोत. कोणत्या प्रश्नपत्रिका, आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका. कोणत्या पेपरच्या, पेपर 1च्या पण आणि पेपर 2च्या पण. ठीक आहे, आता ह्या कोणत्या माध्यमाच्या राहतील हे लक्षात घ्या. या तुम्हाला मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका भेटतील. ठीक आहे, पुढे बघा, यासोबत तुम्हाला आपण फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा देत आहोत. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स राहतील बा, मराठी राहील, हिंदी राहील, इंग्रजी राहील, मानसशास्त्र राहील, इतिहास, भूगोल, गणित, बुद्धिमत्ता, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय IMP अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय केल्या जातील, पाठवून दिल्या जातील. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे महा TET परीक्षेमध्ये इयत्ता 4थी असेल, इयत्ता 5वी, इयत्ता 6वी, इयत्ता 7वी, इयत्ता 8वी हे जे काही शालेय पुस्तक आहेत याच्यामधले सुद्धा काय केले जातात, आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग आपण त्याच्या सुद्धा तुम्हाला 8वी पर्यंतच्या सगळ्या पुस्तकाच्या तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स या ठिकाणी देणार आहोत. मग त्याच्यामध्ये कोणकोणते विषय असतील, इयत्ता 4थी ते 8वीचा इतिहास असेल, इयत्ता 4थी ते 8वीचा भूगोल असेल, इयत्ता 4थी ते 8वीचं राज्यशास्त्र असेल आणि इयत्ता 4थी ते 8वीचं विज्ञान सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला पाठवून दिलं जाईल. ठीक आहे, मग बरेच जण विचारतात की सर आम्ही फक्त एवढ्याचा अभ्यास केला तर आम्हाला किती मार्क पडतील. जर तुम्ही फक्त याचाच पेपरमध्ये अभ्यास केला तरी तुम्ही 100पेक्षा जास्त मार्क काय या ठिकाणी सहज घेऊ शकता. ठीक आहे, 100पेक्षा जास्त मार्क काय सहज घेऊ शकता. मग याची किंमत किती आहे मित्रांनो, तर याची किंमत फक्त 200 रुपये आहे. किती आहे, 200 आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या आणि शिक्षक बांधवांच्या मागणीनुसार आपली ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार आज जर आपली टेस्ट सिरीज घेतली, नोट्स घेतल्या, तर तुम्हाला किती रुपयाला भेटेल, फक्त आणि फक्त 139 रुपयाला भेटेल. मग आता हे 139 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला व्हॉट्सॲपला मेसेज करायचा आहे. हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 9689141630. या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर किंवा QR कोड पाठवा. काय,
स्कॅनर किंवा QR कोड पाठवा आणि मग तुम्हाला या स्कॅनरवरती काय करायचं आहे, 139 रुपये पाठवायचे आहेत किंवा पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे पैसे पाठवले, किती पाठवायचे आहेत, 139 रुपये. कुठं पाठवायचे आहेत, स्कॅनरवर पाठवायचे आहेत. का बरं स्कॅनरवर, नंबरवर का नको, तर स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय असतंय, सोपं असतंय, सुरक्षित असतंय आणि आपले पैसे चुकून दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यक्तीला जाण्याचा धोका राहत नाही. नंबरवरती काय होतंय, एक अंक चुकला तर आपले पैसे गेले, तसं होत नाही. म्हणून तुम्ही स्कॅनरवरती पैसे पाठवा, सोपं आहे, सुरक्षित आहे, जलद आहे. ठीक आहे. आणि तुम्ही जे पैसे पाठवले म्हणजे पेमेंट झालं की तुम्हाला काय करायचं मित्रांनो, स्क्रीनशॉट काढायचा आहे त्याचा आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे, मला व्हॉट्सॲपवरती पाठवायचा आहे. व्हॉट्सॲपला नंबर कोणता आहे आपला, हाच नंबर आहे 9689141630. हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल, व्हॉट्सॲपवरतीच पाठवून दिलं जाईल. किती मिनिटाच्या आतमध्ये पाठवून दिलं जाईल, 5 मिनिटाच्या आतमध्ये पाठवून दिलं जाईल. कुठं पाठवून दिलं जाईल, व्हॉट्सॲपवरतीच. कशाच्या स्वरूपामध्ये, तर हे PDF फाईल असणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात घ्या, हे कसं असणार आहे, PDF फाईल असणार आहे. ठीक आहे. पुढे जाऊया, पुढचा आपला प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6, धूळदान उडवणे म्हणजे काय. काय, धूळदान उडवणे. बघा, धूळदान, आता धूळ उडवणे म्हणजे काय होतंय, स्वच्छता. धूळदान करणे, कट करून टाकायचा. धूळ म्हणजे स्वच्छता, कट करून टाकायचं लगेच, कारण तो अर्थ कधीच नसतो. पूर्ण नाश करणे, बघा पुन्हा इथं धूळ उडवणे दिले, कट करा. पळून जाणे आणि पूर्ण नाश करणे, मग या दोन्हीपैकी काय आहे, तर पूर्ण नाश करणे म्हणजेच काय, धूळदान उडवणे. लक्षात आलं. म्हणजे जो अर्थ दिसतो ना, जो अर्थ दिसतो तो पहिला कट करून टाकायचा. वाक्प्रचारामध्ये जो अर्थ दिसतो तो पहिला कट करून टाकायचा. मग याचा फायदा काय होतो तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला कमीत कमी 2 पर्याय असे दिले असतात की ते लगेच कट होतात. मग आपल्याकडे शिल्लक पर्याय किती राहतात, 2 राहतात. आणि या 2 पैकी तुम्हाला उत्तर जरी माहीत नसलं आणि तुम्ही टोला जरी लागला तर एक तर उत्तर काय येईल तुमचं, बरोबर येईल किंवा मग चुकीचं येईल. म्हणजे तुमचं 50% उत्तर काय येईल, बरोबर येईल किंवा 50% उत्तर काय होईल, चूक होईल. ठीक आहे. म्हणून तुम्हाला माहीत नसेल तर काय करायचं, 2 पर्याय तर लगेच कट करून टाकायचे. याला आपण काय म्हणतो, एलिमेंटरी मेथड म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही पर्याय कट करत चालायचे. मग पर्याय कट केले की आपण आपोआप काय होतो, उत्तरापर्यंत पोहोचतो. ठीक आहे. मग धूळदान उडवणे म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीचा किंवा शत्रूचा पूर्णपणे पराभव करणे किंवा विध्वंस करणे, त्याला आपण काय म्हणतो, धूळदान उडवणे म्हणतो. ठीक आहे. पुढे बघूया पुढचा प्रश्न, कंठस्नान घालणे. बघा, कंठस्नान घालणे. आता बघा, स्नान घालणे म्हणजे काय करणे, आंघोळ घालणे, कट करून टाका. काय, कंठस्नान करणे म्हणजे काय, आंघोळ घालणे, कट करून टाका. कंठ म्हणजे काय, कंठ म्हणजे काय, गळा, गळ्याला लावणे, कट करून टाका. इथं काय, पुन्हा गळा कापणे, गळा, कंठ म्हणजे गळा, गळा कापणे, कट करून टाका. का, तर जो अर्थ असतोय तो अर्थ वाक्प्रचाराचा कधीच नसतोय. मग कंठस्नान घालणे म्हणजे काय, ठार मारणे. काय करणे, ठार मारणे. मग बघा, युद्धात किंवा संघर्षामध्ये शत्रूला ठार मारणे याला काय म्हणतात, कंठस्नान घालणे म्हणतात. ठीक आहे. लक्षात आलं. जे अर्थ दिसतात ना ते कट करून टाकायचे, कट, विषय संपला. ठीक आहे. बघा, थुंकी झेलणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. काय, थुंकी झेलणे हा वाक्प्रचार दिलाय आणि याचा योग्य अर्थ निवडायला सांगितलाय. मदत करणे, खुशामत करणे, अपमान करणे आणि थट्टा करणे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, इथं आपल्याला तसे पर्याय दिलेले नाहीत, त्याच्यामुळे इथं आपल्याला पर्याय कट करणं शक्य होणार नाही. मग थुंकी झेलणे म्हणजे काय करणे, तर खुशामत करणे. थुंकी झेलणे म्हणजे काय करणे, खुशामत करणे. मग बघा, एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची किंवा काय एखाद्याला सवय असते, अधिकारी असतील किंवा वरचे काही जे आपले बॉस असतील त्यांची तो काय करत असतो, खुशामत करत असतो किंवा थुंकी झेलत असतो, म्हणजे सारखं त्यांच्या पुढं पुढं करणे. मग बघा, एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची लाचारी पत्करून त्यांची अतिशयोक्तीपूर्ण स्तुती करणे, म्हणजे त्यांची ते म्हणते तेच हाजी हाजी करणे, त्याला आपण काय म्हणतो आपल्या गावरान भाषेत, हाजी हाजी करणे म्हणजेच काय करणे, थुंकी झेलणे किंवा खुशामत करणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, 9 नंबर, कंबर कसणे वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. बघा, कंबर कसणे काय शब्द आहे, कंबर कसणे. बघा, त्यांना लगेच ऑप्शन काय दिला आहे, कंबर दुखणे, कट करून टाका. काय, कंबर कसणे, कंबर दुखणे, कट करून टाका. मग कंबर कसणे म्हणजे काय, तर कामासाठी तयार होणे. कंबर कसणे म्हणजे काय, कामासाठी तयार होणे. मग बघा, एखादं कठीण काम करण्यासाठी जिद्दीने तयार होणे त्यालाच आपण काय म्हणतो, कंबर कसणे म्हणतो. ठीक आहे. वाक्प्रचार खूप सोपा आहे मित्रांनो, फक्त तुम्हाला अर्थ एकदा व्यवस्थित त्याचे समजून घ्यायचे आणि यांचे तुम्ही एकदा अर्थ समजून घेतले की तुम्ही यांचा वाक्यामध्ये सुद्धा काय
सहज उपयोग करून घेऊ शकता. ठीक आहे, आपल्याला विचारलेले प्रश्न शक्यतो तर काय आहेत, अर्थच विचारला जातो आपल्याला. ठीक आहे, पुढे बघा, उखळ पांढरे होणे. काय? उखळ पांढरे होणे, खूप कष्ट करणे, भरपूर द्रव्यलाभ होणे, नुकसान होणे, पांढरा रंग लागणे. बघा, पांढरे आणि पांढरा रंग दिलाय ते तर कटच होऊन जाईल. ठीक आहे, मग उखळ पांढरे होणे म्हणजे काय? भरपूर द्रव्यलाभ होणे. काय होणे? भरपूर द्रव्यलाभ होणे. मग बघा, अचानक किंवा मोठ्या प्रमाणात धनसंपत्ती मिळणे म्हणजेच काय? उखळ पांढरे होणे. आपण म्हणत नाही का त्याचं तर उखळच पांढरं झालंय. मग उखळ पांढरे होणे म्हणजे काय? अचानक आणि मोठ्या प्रमाणामध्ये धनसंपत्ती मिळणे किंवा भरपूर द्रव्य लाभ होणे, त्यालाच काय म्हणतात? उखळ पांढरे होणे म्हणतात. ठीक आहे, पुढे बघा 11 नंबर, हवा न लागणे. वाक्प्रचाराचा अर्थ काय? हवा न लागणे. काय विचारले? हवा न लागणे. मग हवेलाच समानार्थी शब्द काय आहे? वारा आहे. मग कट करून टाका. गरमी होणे. हवा न लागणे म्हणजे गरम होतं. आपण म्हणतो आज काय वाराच नाही, मग गरमी झाली, लय गरम लागतंय, कट करून टाका. गर्व होणे आणि संपर्क न येणे. मग या ठिकाणी योग्य उत्तर काय आहे? संपर्क न येणे. आता बघा बरं का, हवा न लागणे म्हणजे काय आहे? संपर्क न येणे. आणि फक्त जर हे न नसलं, हवा लागणे असं जर असलं, तर मग याचा अर्थ काय होत झाला असता? गर्व होणे असा सुद्धा होतो. आपण म्हणत नाही का तोले हवेत गेला, मग त्याला काय म्हणतात? गर्व होणे सुद्धा म्हणतात. पण इथं काय आपल्याला हवा न लागणे आहे, मग त्याचा अर्थ काय होतो? संपर्क न येणे. मग हवा न लागणे म्हणजेच काय बघा, एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्ती कोणाच्याही संपर्कात न येणं. एखादा मंत्री जा बघा, मंत्री झाला किंवा खासदार आमदार झाला की आपण म्हणतो तो 6 महिने काय झाला? मतदारसंघात फिरकलाच नाही, म्हणजे त्यांनी कोणाला हवाच लागून दिली नाही. ठीक आहे, मग संपर्कात न येणं किंवा कशाचाही थांगपत्ता न लागणे किंवा साधी चाहूलही न लागणे म्हणजेच काय? हवा न लागणे. ठीक आहे, पुढे बघा 12 नंबर, दाती तृण धरणे. या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. बघा, तृण म्हणजे काय? गवत. मग त्यांनी लगेच दिलं गवत खाणे, कट करून टाका. उपवास करणे, कट करून टाका. मग दाती तृण धरणे म्हणजे काय? शरणागती पत्करणे. म्हणजे बघा, काही बी अर्थ द्यायचे म्हणून पर्याय दिलेले असतात तुम्हाला, द्यायचे म्हणून पर्याय. आणि असे पर्याय बघा शक्यतो कुठं दिले असतात? 1 नंबरला दिले असतात. बघा, दाती तृण. आता दात म्हणजे काय? आपले दात म्हणजे तोंडात. तृण धरणे, तृण म्हणजे काय? गवत. आणि धरणे म्हणजे काय? मग खाणे, गवत खाणे. असं सरळ सरळ अर्थ वाटतात ना आपल्याला. मग जो सरळ सरळ अर्थ वाटतो तो वाक्प्रचारामध्ये कधीच घ्यायचा नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. बऱ्याच जणांकडून अशा चुका होतात, म्हणून मी सांगतोय. आणि हे पर्याय त्यांनी का दिलेला असतो माहिती आहे? हा आपल्याला फसवण्यासाठीच दिलेला असतो पर्याय. आणि बघा, देतात बी कुठं? बघा, शक्यतो तो 1 नंबरलाच पर्याय देतात, असं आपल्याला फसवण्यासाठीच आहे. का? तर आपण सरळ सरळ जातो. कधी कधी बघा, एखादी गोष्ट लईच सरळ असली ना, बघा रस्त्याला बघा अपघात कुठं होतात? रस्त्याला अपघात कुठं होतात? बघा, आता तुम्ही समृद्धी महामार्गावर बघा, सगळ्यात जास्त अपघात होतात. का होतात? कारण तो रस्ता कसा आहे? एकदम सरळ रस्ता आहे. कसा आहे? एकदम सरळ रस्ता आहे, म्हणून त्याच्यावरती काय होतात? जास्त अपघात होतात. का? तर माणूस सरळ चालला की माणूस कसा जातो? गतीने जातो, वेगाने जातो. आणि गतीने आणि वेगाने गेला, मग पुढे अचानक काही खराबी आली किंवा नकळत डुकला लागून सुद्धा माणूस खड्ड्यात जाऊ शकतो. तसंच आहे पेपर सोडवताना सुद्धा तसंच आहे. आपण जर गतीने गेलो, वेगाने गेलो, का? तर आपल्याला प्रश्न सरळ 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 दिसतात म्हणून आपण फास्ट जातो. आणि मग घरी आल्यावर कळतं की बाबा अरे हे प्रश्न असा नव्हता, हा प्रश्न असा होता, किंवा इथं माझं होतं तिथं नाही विचारलं होतं. म्हणजे छोट्या छोट्या चुका आपल्याकडून काय होतात? होऊन जातात. म्हणून जी गोष्ट सरळ दिसते ना, तिथं कधी सरळ म्हणजे जास्त गतीने चालायचं नाही, हे लक्षात घ्या. प्राणपणाला लावणे म्हणजे काय? प्राणपणाला लावणे, जीव देणे, शर्थीने प्रयत्न करणे, मरणाची भीती वाटणे आणि पळ काढणे. बघा, प्राण म्हणजेच काय? जीव. मग त्यांनी बघा पहिलंच ऑप्शन काय दिलं होतं? जीव देणे. लक्षात आलं का? मग हे आपल्याला खड्ड्यात टाकण्यासाठी असते. दुसरं काय दिलं होतं? मरणाची भीती वाटणे. बघा, प्राण म्हणजेच पुन्हा जीवन मरण, म्हणजे पुन्हा मरणाची भीती वाटणे दिलं. मग प्राणपणाला लावणे म्हणजे काय? शर्थीने प्रयत्न करणे. प्राणपणाला लावणे म्हणजे काय? शर्थीने प्रयत्न करणे. मग बघा, जीव धोक्यात घालून अत्यंत टोकाचे प्रयत्न करणे. टोकाचे प्रयत्न करणे म्हणजे कसा प्रयत्न करणे? शर्थीने प्रयत्न करणे. ठीक आहे, त्यालाच काय म्हणतो आपण? प्राणपणाला लावणे म्हणतो. ठीक आहे, पुढे जाऊया. 14 नंबर, अंगाचा तिळपापड होणे. अंगाचा तिळपापड होणे. बघा ऑप्शन बघा तुम्ही कशी दिलेत. बघा, अंगाचा तिळपापड होणे. तिळपापड म्हणजे आपली खाण्याची वस्तू आहे, लगेच त्याने दिलं खूप भूक लागणे. बघा, आणि कुठं दिलंय? 1 नंबरलाच दिलंय. थंडी वाजणे. आता तिळपापड होणे थंडी वाजण्याचा काही संबंध आहे का? बरं बघा बरं, काही पर्याय द्यायचे. मग अंगाचा तिळपापड होणे म्हणजे काय होणे?
तर खूप संताप येणे किंवा खूप राग येणे. मग एखादी न आवडणारी गोष्ट घडल्यामुळे काय प्रचंड संताप किंवा प्रचंड राग येणे, त्यालाच आपण काय म्हणतो अंगाचा तीळपापड होणे म्हणतो. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 15. राम नसणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. बघा पुन्हा बघा कसा ट्रॅप टाकलाय. बघा राम नसणे, राम कोणी आपला देव आहे. मग राम नसणे म्हणजे त्यांनी लगेच दिलं देव नसणे. बघितलं. आणि कुठं दिलेत सगळे पर्याय एक नंबरलाच दिलेत. म्हणजे हा काय केलेला जातो त्यांनी आपल्यासाठी लावलेला एक ट्रॅप असतो किंवा सापळा असतो. ठीक आहे. मग राम नसणे, अर्थ नसणे, म्हातारा होणे आणि विसरणे. मग यापैकी काय आहे? राम नसणे म्हणजे काय नसणे? अर्थ नसणे. मग एखाद्या गोष्टीमध्ये काहीही अर्थ नसणे, काहीही तथ्य नसणे किंवा जीव नसणे, त्याला आपण काय म्हणतो? राम नसणे म्हणतो. काहीही अर्थ नसणे, काहीही तथ्य नसणे किंवा जीव नसणे, याला आपण काय म्हणतो? राम नसणे म्हणतो. ठीक आहे. पुढे बघा. विडा उचलणे. बघा विडा उचलणे पहिला पर्याय काय दिला बघा? विडा खाणे. है का? कसं गंडवतायत बघा. ठीक आहे. प्रतिज्ञा करणे, पैज लावणे, निमंत्रण देणे. मग या ठिकाणी विडा उचलणे म्हणजे काय करणे? प्रतिज्ञा करणे. मग एखादे कठीण काम यशस्वी करण्यासाठी प्रतिज्ञा करणे किंवा शपथ घेणे, त्यालाच काय म्हणतो आपण? विडा उचलणे म्हणतो. ठीक आहे. पुढे बघा. मुळावर येणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. मुळावर येणे. बघा बरं का, आता हे सगळे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेले आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा पहिला ऑप्शन काय दिलं बघा? मुळावर येणं म्हणजे मुळे खोदणे. मुळावर येणं म्हणजे मुळे खोदणे. मग याला कट करून टाका. ठीक आहे. मग मुळावर येणे म्हणजे काय होणे? नाशाला कारणीभूत ठरणे. नाशाला कारणीभूत ठरणे. मग बघा एखाद्याच्या विनाशाला किंवा अंताला कारणीभूत ठरणे म्हणजेच काय? मुळावर येणे. आपण म्हणत नाही का तू काय माझ्या मुळावर उठला आहे? भांडणं गावाकडे बाया असेल बघा, ती माझ्या लय मुळावर उठले. मुळावर उठणे म्हणजे काय? माझ्या नाशाला कारणीभूत होणे किंवा माझ्या विनाशाला किंवा माझ्या अंताला कारणीभूत होणे. ठीक आहे. काटा काढणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. काय? काटा काढणे. मग बघा इथं काय दिले? काटा टोचणे, रस्ता साफ करणे, सूड घेणे आणि अडथळा दूर करणे. मग या ठिकाणी काय होतो? काटा काढणे म्हणजे अडथळा दूर करणे, हा या ठिकाणी याचा काय योग्य अर्थ आहे. मग बघा मार्गातील शत्रू किंवा अडथळा कायमचा नष्ट करणे म्हणजे काय करणे? काटा काढणे. आपण म्हणत नाही का तू भेट मला या खांदेशी निवांत, तुझा काटाच काढतो. मग काटा काढणे म्हणजे काय? कायमचा नष्ट करणे. ठीक आहे. पुढे बघा. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी सूचना मित्रांनो. आपण टीईटी परीक्षा आपली 2026 ची म्हणजे जून 2026ला होणारी जी परीक्षा आहे त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त असा रेकॉर्डेड कोर्स आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे. मग आपल्या या रेकॉर्डेड कोर्समध्ये कोणकोणते विषय असणार आहेत मित्रांनो? तर या ठिकाणी टीईटी परीक्षेसाठीचे अतिशय उपयुक्त सगळ्यात महत्त्वाचे जे काही 2 विषय आहेत ना ते याच्या ठिकाणी असणार आहेत. मग कोणकोणते? बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, त्याचबरोबर मराठी व्याकरण, हे 2 विषय त्या ठिकाणी असणार आहेत. ठीक आहे. मग आता आपल्या बॅचचं स्वरूप काय असणार आहे? तर या ठिकाणी बघा प्रत्येक प्रकरणानुसार काय असणार आहेत? तुम्हाला लेक्चर असणार आहेत. या 2 विषयाच्या प्रत्येक प्रकरणानुसार काय असतील? लेक्चर असतील. लेक्चर नंतर तुम्हाला स्पेशल नोट्स दिल्या जातील. त्या लेक्चरच्या नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जातील. त्याचबरोबर तुम्हाला प्रकरणानुसार ऑनलाईन टेस्ट सुद्धा दिली जाईल. ऑनलाईन टेस्ट ही सुद्धा कशी असणार आहे? वेळ लावून असणार आहे. टाईम लावून त्या ठिकाणी तुमची ऑनलाईन टेस्ट केली जाणार आहे आणि हे ऑनलाईन असणार आहे. तुम्ही क्लिक केलं की नंतर लगेच तुम्हाला कळणार आपले किती प्रश्न चुकले, किती बरोबर आले, कोणते प्रश्न चुकले, कोणते बरोबर आले, हे सगळं तुम्हाला काय होणार? तिथे ऑटोमॅटिक दिसणार. ठीक आहे. मग जर तुम्ही आपला कोर्स घेतला किंवा हे 2 विषय आपल्याला परीक्षेमध्ये किती मार्काला आहेत बाबा? तर हे 2 विषय आपल्याला परीक्षेमध्ये 60 मार्काला आहेत. किती मार्काला आहेत? 60 मार्काला आहेत. मग जर तुम्ही या 2 विषयाचा कोर्स केला तर तुम्हाला 60 पैकी किती मार्क पडतील? तर 60 पैकी आपण तुम्हाला 50 पेक्षा जास्त मार्काची काय करत आहोत? हमी देत आहोत. म्हणजेच गॅरंटी देत आहोत या ठिकाणी तुम्हाला की कमीत कमी किती मार्क पडतील? तुम्हाला 50 मार्क कमीत कमी पडतील. याची काय करतोय आपण? तुम्हाला 100% खात्री देतोय. ठीक आहे. मग आता हा कोर्स कोणासाठी उपयुक्त असेल बरं? तुमचा प्रश्न असेल. तर बघा ज्या कुणाला टीईटी परीक्षा द्यायची ना त्या प्रत्येकासाठी हा उपयुक्त असणार आहे. ज्याला टीईटी द्यायची ना त्याच्या प्रत्येकासाठी उपयुक्त असणार आहे. मग तुमचा पेपर 1 असो किंवा तुमचा पेपर 2 असो, प्रत्येकासाठी असणार आहे. का असणार आहे? कारण हे दोन्ही विषय काय आहेत? प्रत्येक पेपरसाठी कसे विषय आहेत? हे अनिवार्य विषय आहेत. कसे विषय आहेत? हे अनिवार्य विषय आहेत. म्हणजे हे विषय कंपल्सरी आहेत. मग तुमचं मराठी माध्यम घ्या, तुम्ही हिंदी घ्या, इंग्रजी घ्या,
हे विषय तुम्ही निवडू शकता, पण ह्या 2 विषय तुम्हाला निवडण्यासाठी ऑप्शन नाही. हे 2 विषय कसे आहेत, अनिवार्य आहेत किंवा कंपल्सरी आहेत. मग तुमचा पेपर 1 असो, तुमचा पेपर 2 असो, तुमचा पेपर 2 मध्ये समाजशास्त्र असो, गणित विज्ञान असो, कुठलाही पेपर असो, हे तुमच्यासाठी काय आहेत, अनिवार्य किंवा कंपल्सरी विषय आहेत. मग तुमच्या सगळ्या TET साठी हे काय असणार आहेत, अतिशय उपयुक्त विषय आहेत. म्हणजे तुमची परीक्षा पास करून देण्याची खात्री देणारे, यशाची गुरुकिल्ली असणारे किंवा TET उत्तीर्ण करण्याची गुरुकिल्ली किंवा की फॅक्टर, हे कोणते विषय आहेत, हे 2 विषय आहेत. ठीक आहे. मग या कोर्सची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 1000 रुपये किंमत आहे. किती किंमत आहे, 1000 रुपये किंमत आहे. पण याच्यामध्ये सुद्धा आपली स्पेशल ऑफर चालू आहे. मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आता कोर्स जॉईन केला तर हा फक्त तुम्हाला 499 रुपये आपली किंमत आहे. आता या ठिकाणी बघा, 499 रुपये आपली किंमत आहे आणि ॲप्लिकेशनचे काहीतरी मला वाटतं 23-24 रुपये जातात. मग असे तुम्हाला एकूण 523 रुपये काय करावं लागतात, त्या ठिकाणी पे करावं लागतात. ठीक आहे. किती रुपये पे करावं लागते, 523 रुपये. मग हे 523 रुपये तुम्हाला कुठं पेमेंट करायचं असतंय, तर ते आपल्या ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायचं असतं. आपला कोर्स कुठं आहे, ॲप्लिकेशनमध्ये आहे. मग ॲप्लिकेशनचं नाव काय आहे मित्रांनो, NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. तुम्ही प्ले स्टोअरवरती घेऊ शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देईल, त्याच्यामध्ये सुद्धा घेऊ शकता. किंवा तुम्ही जर मला व्हॉट्सॲपला मेसेज केला की सर आम्हाला लिंक पाठवा, हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 9689141630. याच्यावरती तुम्ही फक्त लिंक पाठवा असं जरी मेसेज केला तरी तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं जाईल, ॲप्लिकेशनची लिंक पाठवून दिली जाईल. त्याच्यानंतर बरेच जण विचारतात की सर पेमेंट केल्यावर बॅच जॉईन कशी करायची. तुम्हाला काहीच करायचं नाही, तुम्हाला फक्त काय करायचं आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, त्याच्यामध्ये बाय नाऊ किंवा परचेस कोर्सवरती क्लिक करायचं आहे आणि पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्याबरोबर बॅच कशी जॉईन होते, आपोआप जॉईन होते, ॲटोमॅटिक आहे ते. ठीक आहे. बॅच काय होते, आपोआप जॉईन होते. जॉईन होण्यासाठी किती वेळ लागतो, तर 2 सेकंद लागतात. किती वेळ लागतो, 2 सेकंद लागतात. म्हणजे तुमचा या ठिकाणी 1 मिनिट सुद्धा वाया जात नाही. तुम्ही पेमेंट केल्या क्षणापासून बॅच काय होते, आपोआप तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन होते मित्रांनो. ठीक आहे. जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 19, डोळ्यावर कातडे ओढणे म्हणजे काय. डोळ्यावर कातडे ओढणे, बघा डोळ्यावर कातडे ओढणे म्हणजे आपण म्हणत नाही का, बघा झोपणे, डोळे मिटणे, बघा कसे पर्याय दिलेत त्यांनी आपल्याला. जाणून बुजून दुर्लक्ष करणे आणि अंधार होणे. मग येतं योग्य उत्तर काय आपलं, जाणून बुजून दुर्लक्ष करणे. डोळ्यावर कातडे ओढणे म्हणजे काय, जाणून बुजून दुर्लक्ष करणे. म्हणजेच सत्य समोर दिसत असून सुद्धा ते न पाहिल्यासारखं करणं, मग त्यालाच काय म्हणतात, डोळ्यावर कातडे ओढणं म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 20, पायावर दोंडा पाडून घेणे. बघा पायावर दोंडा पाडून घेणे, मग पायावर जर दगड पडला तर काय होती, जखम होती. म्हणून त्यांनी लगेच ऑप्शन दिला आपल्याला, जखम होणे किंवा दोंडा पाडणे. दोंडा म्हणजे काय, दगड. लगेच खाली ऑप्शन दिलं त्यांनी, दगड उचलणे. बघा किती गंडवतात आपल्याला, किती फसवतात. मग पायावर धोंडा पाडून घेणे म्हणजे काय, आपलेच नुकसान करून घेणे. पायावर धोंडा पाडून घेणे म्हणजे काय, आपलेच नुकसान करून घेणे. मग बघा स्वतःच्याच चुकीच्या वागण्याने स्वतःवर संकट ओढवून घेणे किंवा आपलेच नुकसान, स्वतःचं नुकसान करून घेणे म्हणजे काय, पायावर धोंडा पाडून घेणे. ठीक आहे. पुढे बघा 21 नंबर, ब्रह्मांड आठवणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. काय, ब्रह्मांड आठवणे. बघा आता ब्रह्मांड म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर कोण येतात, देव येतात. मग त्यांनी लगेच दिलं देव दिसणे. कसं फसवतायत बघा. आणि शक्यतो तर असा पर्याय कुठे दिला आपल्याला, 1 नंबरलाच असा पर्याय देत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ब्रह्मांड आठवणे. मग ब्रह्मांड म्हणजे काय म्हणतो आपण, जग म्हणतो, विश्व म्हणतो. मग त्याचंही त्यांनी ऑप्शन दिले. मग ब्रह्मांड आठवणे म्हणजे काय, खूप भीती वाटणे. काय, खूप भीती वाटणे. मग बघा मोठ्या संकटामुळे घाबरून जाणे किंवा असहाय्य होणे म्हणजेच काय, ब्रह्मांड आठवणे किंवा खूप भीती वाटणे. ठीक आहे. पुढे चला 22 नंबर, आकाश फाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. बघा आकाश फाटणे, मग पाऊस पडणे. आकाशातून पाऊस पडतो की नाही, मग आकाश फाटलं पाऊस पडलं असं. बघा काय दिलंय, ढग फुटणे म्हणजेच काय, आकाश फाटणं. कसं शब्दशः जे अर्थ असतील ना ते अर्थ घ्यायचे नाही. मग आकाश फाटणे म्हणजे काय, चोह बाजूनी संकट येणे. मग बघा एकाच वेळी सर्व बाजूनी संकट कोसळणे त्याला काय म्हणतात, आकाश फाटणे म्हणतात. आपण म्हणत नाही का आता काय आभाळच तुटले, आता काय काय करायचंय. म्हणजे काय झालेत, संकटच इतके आलेत की आता कोणत्या संकटाला तोंड देऊन कोणत्या संकटापासून लपू असं झालंय. त्याला आपण काय म्हणतो, आकाश फाटणे म्हणतो. ठीक आहे. आपल्या गावरान भाषेत आपण म्हणतो आभाळ फाटणे. पुढे बघा 23 नंबर, वाटाण्याचा अक्षता लावणे. बघा वाटाण्याचा अक्षता लावणे. आता अक्षता कुठं लावतात, लग्नात लावतात. मग त्यांनी लगेच ऑप्शन दिला आपल्याला, लग्न लावणे. बघा कसं आहे,
कसं आहे, आणि वाटाणे कुठं वापरतो आपण, खायला वापरतो, मग लगेच ऑप्शन दिलं जेवण देणे. कसं फसवते बघा. ठीक आहे, मग वाटाण्याचा अक्षता लावणे म्हणजे काय करणे, तर स्पष्टपणे नकार देणे. काय करणे, स्पष्टपणे नकार देणे. एखादी विनंती किंवा एखादी मागणी स्पष्टपणे फेटाळून लावणे त्यालाच काय म्हणतो आपण, वाटाण्याचा अक्षता लावणे म्हणतो किंवा स्पष्टपणे नकार देणे म्हणतो. ठीक आहे, पुढे बघा, हात टेकणे. वाक्प्रचाराचा अर्थ सांगा बघा. हात टेकणे, मग त्यांनी काय केलंय, हात असे लांब करून टेबलावर टेकणे, हात लांब करणे. बघितलं ना. आणि हे सगळे प्रश्न परीक्षेत आलेले आहेत मित्रांनो. बघा, परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहेत. आणि त्यांनी शक्यतो तो काय केलंय, पहिलाच ऑप्शन काय दिलाय, त्या अर्थाचा दुसरा शब्द दिलाय. ठीक आहे, नाइलाजाने माघार घेणे. मग हात टेकणे म्हणजेच काय, नाइलाजाने माघार घेणे. मग खूप प्रयत्न करूनही यश न आल्याने काय, हार मानणे, त्यालाच काय म्हणतात, हात टेकणे म्हणतात. किंवा नाइलाजाने माघार घेणे त्याला आपण काय म्हणतो, हात टेकणे म्हणतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे आपला 25 नंबर. नाकावर राग असणे. बघा, नाकावर राग असणे. मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला, तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला नक्की काय करत चला, शेअर करत चला. आता बघा, हा प्रश्न सोडवताना सुद्धा तुमच्या लक्षात येईल की 2 पर्याय तर त्यांनी बिलकुल बिनकामाचे दिलेत. बघा, नाकावर राग येणे, बघा सर्दी होणे, नाक लांब असणे. ठीक आहे, मग आता तुम्हाला उत्तर कमेंटमध्ये सांगायचे. माझं काम काय, तुम्हाला उत्तरापर्यंत घेऊन जाणं. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.